महाराष्ट्र का पहला और देश का छठा रोबोटिक रेस्टोरेंट अब नागपुर में, जहां रोबोट करेंगे आपको सर्व। साथ ही साथ मिलेगा इंडियन, चाइनीज और तंदूरी व्यंजनों का स्वाद और मजा। नागपुर का पहला ऐसा रेस्टोरेंट जहां रोबोट करेंगे आपकी खातिरदारी। स्वादिष्ट व्यंजनों के साथ उठाइए अंतरिक्ष की दुनिया का लुत्फ और बनाइए अपने लम्हों को और भी खास। रोबोट 2.0 रेस्टोरेंट के साथ हमारा पता इटर्निटी मॉल, 2nd फ्लोर, सीताबर्डी, नागपुर। नमस्कार, मी रिंकू पांतावणे आणि आपले स्वागत आहे महाराष्ट्र टीव्ही 24च्या मराठी बुलेटिन मध्ये। बघूयात महत्त्वाच्या बातम्या। वर्धा जिल्ह्यातील समाजसेवक रुग्णसेवक हिंगणघाट येथील रुग्णमित्र गजू कुबडे आणि त्यांची पत्नी वर्धा येथे नातलगाच्या अंतिम संस्कारासाठी दुचाकीने जात असताना हिंगणघाट जवळील किन्ही गावाजवळ त्यांची दुचाकी अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात रुग्णमित्र गजू कुबडे आणि त्यांची पत्नी आरती कुबडे जखमी झाल्यात। दोघांनाही उपचारासाठी शहरातील लोढा यांच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता सतीश काळे, वर्धा। वर्धा जिल्ह्यातील तरोडा येथील पारधी बेड्यावर सख्ख्या भावानेच बहिणीला चाकूने वार केल्याची घटना घडली आहे। यात आरोपी अमित चुंगदेव राऊत व 31 राहणार तरोडा पारधी बेडा असे आरोपीचे नाव असून आरोपीला हिंगणघाट पोलिसांनी अटक केली आहे। तरोडा येथील पारधी बेड्यावर राहणारा अमित राऊत पैशासाठी नेहमीच आपल्या आईसोबत वाद करीत होता। या दरम्यान तो स्वतःच्या आईलाही मारहाणही करीत होता। अमितची मोठी बहीण मृतक स्मिता सगुनाथ पवार हिने आईला का मारतोस म्हणून आपल्या भावाला हटकले असता अमितने आपल्याच मोठ्या बहिणीवर चाकूने सपासप वार केले। यात स्मिता पवार ही गंभीर जखमी झाली होती। ही घटना 26 फेब्रुवारीच्या सायंकाळी 7 वाजता घडली होती। जखमी स्मिता पवारला उपचारासाठी म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मृतक स्मिता पवारच्या फिर्यादीवरून आरोपी अमित चुंगदेव राऊत विरुद्ध 324 गुन्हा दाखल करण्यात आला होता। काल स्मिता पवार ही रुग्णालयातून घरी आली असता अचानक तिला चक्कर आला आणि तिचा मृत्यू झाला। यामुळे या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। यातील आरोपी अमित राऊत यास हिंगणघाट पोलिसांनी अटक केलेली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक PR पाटणकर यांनी केली। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी सतीश काळे, वर्धा। मराठी, हिंदी, उर्दू भाषेत दर्जेदार गझल लिखाण करणारे इलाई जमादार यांचे 31 जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याकरिता कविश्रेष्ठ इलाई जमादार संयोजन समिती नांदेडच्या वतीने इलाहींच्या गझलांजली हा गझल गायन, वाचन, दोहे व अनुभव कथन अशा भरगच्च कार्यक्रमाचे अभिवादन करण्यात आले। नागोराव नरवाडे मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात मुंबई मंत्रालयातील अपर सचिव विकास कदम, हैदराबाद येथील गझलकार व्यंकटेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी साहित्यिक आणि गायक कलावंतांच्या वतीने इलाही यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले, तर नामदेव इंगळे, संगीतकार सदाशिव गच्चे, स्वप्नील धुळे, समीक्षा चंद्रमोरे, लक्ष्मी लहाने आदी कलावंतांनी एकापेक्षा एक दर्जेदार असे गझल गायन केले। या प्रसंगी संयोजक समितीचे प्राचार्य विकास कदम, प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गोनारकर यांच्यासह गझल प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज महाराष्ट्रातले ख्यातकीर्त गझलकार इलाही जमादार सर यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे नांदेडच्या संयोजन समितीतर्फे। इलाही सरांचं नुकतंच निधन झालं। खरं तर त्यांचा 75मध्ये आता प्रवेश झाला होता आणि उद्या 1 मार्चला त्यांचा अमृत महोत्सव साजरा करायचा होता, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये वार्धक्यानं ते आजारी पडले आणि त्यांचं निधन झालं। खरं तर आजचा मराठी दिवस आहे, मराठी भाषेचा दिवस आहे। या अनुषंगाने असं म्हणावं वाटतं की इलाही जमादार यांनी मराठी भाषेवर इतके अनंत उपकार केलेले आहेत। मराठी भाषेला ते दैवत मानत होते, मराठी भाषेला ते आई मानत होते आणि मराठीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर विपुल लिखाण त्यांनी केलेलं आहे। कितीतरी असंख्य गझला आहेत त्यांच्या, ज्या विविध विषयाला घेऊन येतात। त्याचबरोबर इलाही सरांनी दोहे जे दिलेले आहेत मराठीमधले, ते एक जागतिक विक्रम ठरणार आहे। कारण
आतापर्यंत 13,000च्या आसपास त्यांचे दोहे प्रकाशित झाले आहेत 2 खंडामध्ये आणि त्यांचे आणखी एक 10-1 हजाराच्या वरती दोहे आहेत जे प्रकाशित व्हायचे शिल्लक आहेत. इलाही सरांनी गझल इतक्या प्रभावीपणे या महाराष्ट्रामध्ये दिलेली आहे. त्यांनी उर्दूतही गझल लिहिली, त्यांनी हिंदीमध्येही गझल लिहिली, परंतु विशेषतः मराठीमध्ये त्यांनी दिलेलं जे अमूल्य असं साहित्य आहे ते खरोखर येणाऱ्या पिढींना मार्गदर्शक ठरणार आहे. गझलेच्या अभ्यासकांना, मराठीच्या अभ्यासकांना ते अतिशय प्रेरक ठरणार आहे. इलाही सर त्यांचा म्हणजे बुद्ध्यांक असा होता किंवा प्रतिभा अशी इतकी हिमालयाच्या उंचीची होती की गझलेमध्ये काफिया आणि रदीफ हे जे आहे हे वापरून जेव्हा गझल निर्माण होते, इलाही सर एका गझलेमध्ये किती काफिया आणि किती म्हणजे एकच प्रकारचे काफिया आणि दोहे वापरून त्यांनी 550 शेर असलेली एकच गझल तयार केलेली आहे. कविश्रेष्ठ इलाही जमादार यांच्या स्मृती जागवणारा हा कार्यक्रम इलाही जमादार स्मृती समारोह समितीच्या वतीनं आज या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. नांदेड शहरातील अनेक गायक, कवी, कलावंत यांनी आपल्या गायनातून आणि इलाहींच्या कविता आणि इलाहींच्या गझल वाचून त्यांना अभिवादन केलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट सादरीकरण, अतिशय उत्कृष्ट नियोजन संयोजन यामुळं हा कार्यक्रम दीर्घकाळ रसिकांच्या स्मरणात राहील असं मला वाटतं. आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी विकास कदम सर, मायाताई भद्रे यांनी जे परिश्रम घेतले त्यामुळं हा कार्यक्रम अत्यंत उठावदार झाला. आणि यापुढे देखील कविश्रेष्ठ इलाही जमादार स्मृती समारोह समितीच्या वतीनं इलाही जमादार यांच्या आठवणी जागवणे, त्यांचं राहिलेलं साहित्य प्रकाशित करणे, जे प्रकाशित साहित्य आहे ते रसिकांपर्यंत पोहोचवणे, त्यांच्या आणखी गझल्स ह्या संगीतबद्ध करण्याचं सुद्धा सदाशिव गच्चे यांनी ठरवलेलं आहे. त्याची ऑडिओ व्हिडिओ कॅसेट्स काढण्याचं सुद्धा मानस आहे. आणि या पद्धतीनं इलाहींची गाणी, इलाहींची गझल आणि इलाहींचं साहित्य हे मराठी साहित्य रसिकापुढं, हिंदी साहित्य रसिकापुढं नेण्याचा जो संकल्प या निमित्ताने करण्यात आलेला आहे. आणि म्हणून ही अत्यंत स्तुत्याची गोष्ट आहे. इलाहींना माझ्या वतीनं आणि स्मृती समारोह समितीच्या वतीनं विनम्र अभिवादन. पहले सभी को नमस्कार. और ख़ास ये जो प्रख्यात गज़लकार इलाही जमादार सर, इनकी जो अभिवादन सभा आज नांदेड़ में सभी की ओर से, सभी नांदेड़ वासियों की ओर से जो प्रस्तुत की, तो उसमें मैं ख़ास परभनी से आई हूँ. और इलाही जमादार जिन्हें मैं बाबा कहती थी, तो उनका बहुत मुझे एक सफ़र मिला है, बहुत आशीर्वाद मिला है और उनके कई गीत गाने का मौका मिला है. तो आज के प्रोग्राम में मैंने जो गज़ल गाई है तो वो एक शेर और एक मतला पेश करती हूँ. है सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे, है सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे. ये उन्हीं स्वप्नात माझा एकदा आवाज दे, है सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे. महाराष्ट्र TV 24 साठी सदाशिव गच्चे, नांदेड. वेळ झाली आहे एका ब्रेकची. ब्रेक नंतर परत भेटूयात. महाराष्ट्र का पहला और देश का छठा रोबोटिक रेस्टोरेंट अब नागपुर में, जहां रोबोट करेंगे आपको सर्व. साथ ही साथ मिलेगा इंडियन, चाइनीज और तंदूरी व्यंजनों का स्वाद और मजा. नागपुर का पहला ऐसा रेस्टोरेंट जहां रोबोट करेंगे आपकी खातिरदारी. स्वादिष्ट व्यंजनों के साथ उठाइए अंतरिक्ष की दुनिया का लुत्फ और बनाइए अपने लम्हों को और भी खास. रोबोट 2.0 रेस्टोरेंट के साथ हमारा पता. ब्रेक नंतर स्वागत. बघूयात पुढील बातम्या.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे बँकेतून काढलेली व्यापाऱ्याची 5 लाख रुपयांची रक्कम चोरट्याने मोठ्या चालाखीने उडवली आहे। ही घटना ICICI बँक परिसरात घडली असून ती CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पुसद शहरातील आडते व्यापारी किशोर नंदलाल तोष्णीवाल यांचे ICICI बँक खाते आहे। त्यांचा नौकर श्रीरंग ज्ञानबा ढोकणे हा नेहमी याच बँकेचा व्यवहार करतो। बऱ्याच दिवसांपासून चोरी करणारे त्यांच्या मार्गावर होते। आज ढोकणे नेहमीप्रमाणे बँकेत पैसे काढून तोष्णीवालकडे 5 लाख रुपये पोहोचवण्यासाठी बँकेच्या समोर आले। मोटरसायकलची डिक्की खोलली आणि त्यामध्ये पैसे ठेवत असताना अचानक अज्ञात इसम तेथे आला आणि त्यांनी आपले 100 रुपये खाली पडले आहेत असे म्हणताच ढोकणे 100 रुपये घेण्यासाठी खाली वाकले। तेव्हा 2 मोटरसायकल सवार 4 इसम त्या ठिकाणी आले आणि 5 लाख रुपये घेऊन पसार झाले। ढोकणे यांनी आरडाओरड केल्यानंतर चोरटे धूम ठोकून पसार झाले। दिवसाढवळ्या लूटमार झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे। पुसद पोलीस अधिक तपास करीत आहेत। पुसदला जी कालची घटना घडलेली आहे त्याच्यात आडात व्यापारी आहे, त्यांचा नोकर कॅश काढण्यासाठी आला होता, चेक वटवण्यासाठी। तर एक अशा प्रकारची टोळी काम करते, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत तसे गुन्हे, म्हणजे गेली 10 वर्षातला पण अनुभव आहे। तर बँकेत हे जे कोणी मोठी कॅश काढतं त्या ठिकाणी ते लक्ष देतात आणि बाहेर त्यांचे जे कोणी असतात सवंगडी त्यांना ते सांगतात। जनरली 2 व्हीलर ज्या ग्राहकांनी बाहेर ज्या ठिकाणी लावलेली आहे त्या ठिकाणी एकतर 2 व्हीलरच्या सीटवर काहीतरी घाण टाकणे, बिस्किटचा चोथा टाकणे आणि बँकेतून माणूस कॅश घेऊन 2 व्हीलरजवळ आल्यावर कोणीतरी एक जण लक्ष विचलित करतो त्याचं आणि सांगतो की तुमच्या गाडीवर घाण आहे वगैरे, पाण्याची पण मदत करतो आणि तो तुम्हाला गुंतवून ठेवतो। त्यावेळेला हातातली कॅशची बॅग आपल्याकडून दुर्लक्षित होते आणि मग ती बॅग कोणीतरी पळून नेतं किंवा मग तुमची गाडी पंक्चर केली जाते, 2 व्हीलर पंक्चर आहे किंवा तुमच्या मागच्या चाकात हवा कमी आहे असं सांगितलं जातं। किंवा तिसरा प्रकार एक समोर तुमच्या काही अंतरावर 10-10, 50-50 रुपयाच्या 4-5 नोटा टाकलेल्या असतात आणि ते कोणीतरी व्यक्ती सांगतो की तुमचे पैसे पडले आहे। तर त्यावेळेला जेव्हा माणूस पैसे गोळा करायला जातो तर याच्यात त्या व्यक्तीने बँकेतून काढलेली रकमेची पिशवी तो डिक्कीत ठेवतो आणि डिक्की लॉक व्हायच्या अगोदर कोणीतरी कम्युनिकेट करतं आपल्याला आणि लक्ष विचलित करतं। हे 2-4 जणांची टोळी असते आणि असं लक्ष विचलित करून हा प्रकार केला जातो। म्हणून माझं एक नागरिकांना आव्हान आहे की बँकेतून जेव्हा तुम्ही मोठी कॅश घेऊन बाहेर याल त्यावेळेला असा काही तुमच्या गाडीबद्दल 2 व्हीलरबद्दल काही जर प्रकार असेल तर तुम्ही अलर्ट होऊन जावं की तुमच्यावर कोणीतरी ट्रॅप केलेला आहे आणि तुमच्याकडून ती पैसे चोरून नेण्याची त्यांची इच्छा आहे। याशिवाय तुम्ही बँकेतून कॅश घेऊन निघाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी ते जर सक्सेसफुल झाले नाही, त्यांना ते जमलं नाही तो प्रकार करायचा, तर ते तुम्ही तुमच्या दुकानापर्यंत किंवा घरापर्यंत पोहोचेपर्यंत पाठलाग करता। त्या दरम्यान तुम्ही पानठेल्यावर, मेडिकल औषध समोर किंवा अजून इतर ठिकाणी कुठे थांबले आणि 2 मिनिटासाठी चहा प्यायला थांबले किंवा खर्रा घ्यायला गेले तर या वेळेला कोणीतरी तुम्हाला त्या काउंटरवर येऊन लक्ष विचलित करतो आणि बाकीचे इतर साथीदार त्या डिक्कीमधून तुमची ती अमाऊंट नेतात। आता याचा तपास स्थानिक पोलीस स्टेशनचे DB पथक आहेत ते करत आहेत। आमचं LCBचे लोक देखील स्पॉट व्हिजिट करून आलेले आणि काही जे आहेत क्ल्यूज किंवा जे टेक्निकल डाटा किंवा समथिंग जे आहे त्याच्यावर देखील आमचं काम चालू आहे। आता ह्या जनरली टोळ्या जे असतात ते यवतमाळ जिल्ह्याशी संबंधित नाही आहे। यापूर्वीचा आमचा जो अनुभव आहे त्याप्रमाणे आमचं काम चालू आहे, लवकरच त्याबाबत उलगडा करू शकतो। महाराष्ट्र TV 24 करिता ज्ञानराज डोळे, यवतमाळ। अमरावती जिल्ह्यामध्ये वाढता कोरोनाचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील अचलपूर, अंजनगाव, सुरजी हे 2 मुख्य तालुके कंटेनमेंट झोन घोषित केले आहेत। जिल्हाधिकारी शैलेश नवल यांच्या आदेशाने या तालुक्यात आणि अमरावतीमध्ये संचारबंदीचे आदेश सर्व विभागाला देण्यात आले आहेत। आतापर्यंत सर्वात जास्त रुग्ण अचलपूर, अंजनगाव, अमरावती या ठिकाणी आढळून आल्यामुळे हा निर्णय जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे। वारंवार नागरिकांना आवाहन करून सुद्धा नागरिक
गर्दीच्या ठिकाणी जाण्यास मागे पुढे पाहत नसल्याने जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे व यात्रा यांच्यावर सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे। जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत दर्यापूर, अमरावती, अचलपूर, अंजनगाव, सुरजी येथे मृत्युमुखी पडल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाईचे आदेश सुद्धा पोलिसांना देण्यात आले आहेत। 8 तारखेपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। अमरावती शहर, अचलपूर शहर आणि अंजनगाव, सुरजी शहर आणि काय आसपास गावामध्ये ज्या ठिकाणी मागचे 7 दिवसापासून आपण संचारबंदी केलेली आहे, ती संचारबंदी आता पुढील 7 दिवस अजून वाढवण्यात येत आहे। त्या आदेशमध्ये जीवनावश्यक वस्तू, मेडिकल आणि जे गोष्टी ऑलरेडी अन्य होती ते सुरू राहणार आहेत आणि ते जे आदेश आहे ते आता ॲज इट इज बीन एक्सटेंडेड टिल 8 मार्च मॉर्निंग 6 o'clock. अमरावती सिटी, अचलपूर सिटी, अंजनगाव सिटी हे सर्व कंटेनमेंट झोन्स घोषित करण्यात आले असून या ठिकाणी हे प्रतिबंध लागू राहणार आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता प्रेमदास तायडे, धारणी, चिखलदरा। घुग्गुस पोलीस स्टेशन जवळील रेल्वे गेट येथे उडान पुलिया बनवा, अन्यथा माल वाहतूक होऊ देणार नाही। जिल्हा महासचिव सुरेश मल्हारी पाईकराव यांनी हा इशारा दिला आहे। 26 फेब्रुवारी 2021 रोजी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी शाखा घुग्गुसच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। एसीसी कंपनीतील सिमेंट वाहतूक रेल्वे हे घुग्गुस शहराच्या मधोमधून ये जा करीत असते। येथील रेल्वे गेट बंद असल्यास वाहनांची लंबी रांग लागत असते। गेट बंद असला की शाळेतील विद्यार्थी हे गेटच्या खालून जातात। तसेच आपत्कालीन व प्रसूतीकरिता जर लवकरात लवकर त्या मातेला दवाखान्यात नेण्याकरिता दुसरा मार्ग सुद्धा नसल्याने भविष्यात कोणताही मोठा अपघात घडू शकतो आणि या अपघाताचे सर्वस्वी जबाबदारी ही एसीसी कंपनीची राहील। एसीसी कंपनीने पूल बनविले नाही तर सिमेंट वाहतूक होऊ देणार नाही। इथून रेल्वे वाहतूक आहे, इथं आमची पॅसेंजर येतात का? आमच्यासाठी मालगाडी आहे का कोणती? कोणतीच नाही। मग स्वतः एसीसी कंपनीचं माल वाहतूक, सिमेंट वाहतूक इथून होतो, तर या सिमेंट वाहतुकीने रेल्वे गेट मध्ये आम्ही काय जाम व्हायचं? आम्ही कशाला जाम व्हायचं? आज आपण सिमेंटची बोरी घ्यायला जातो दुकानात, 400 रुपयाची बोरी आज आहे आणि तोच रेट इथून 350 किलोमीटर दूर जा, तोच रेट आहे। सिमेंट इथंच मिळते, सिमेंट इथंच बनते आणि घुग्गुस मध्ये काहीच नाही। 100 मीटर बी जवळपास नाही, 1 किलोमीटर पकडून घ्या। एसीसी फॅक्टरी पासून तर घुग्गुस 1 किलोमीटर अंतरावर तुम्ही 400 रुपये सिमेंट बोरी देता आणि 350 किलोमीटरवर पण 400 रुपये बोरी देताय आणि तुमचा डस्ट आम्ही खातो। तुमच्या वाहतुकीमध्ये ऍक्सिडेंट मध्ये मरणारे इथले घुग्गुस मधले आहे लोक। साऱ्या गोष्टी घुग्गुसवाल्याला सहन करावा लागत आहे आणि मजा तुम्ही मारा। मग हे रेल्वे वाहतूक आहे, ह्या रेल्वे वाहतुकीमध्ये आम्ही कसं काय तुम्हाला सहयोग करणार? बराच बीजेपी होती, काँग्रेस होती, कधी त्यांना ते दिसलं नाही का? बाल घुग्गुसवासियांना येण्या जाण्याकरिता त्रास होत आहे। जसं आता शहर अध्यक्षांनी सांगितलं की जर समजा गेट लागलेला आहे आणि एम्ब्युलन्स आली, हे बराबर रेकॉर्ड करा, जर गेट लागलेला आहे आणि आपत्कालीन अँब्युलन्स मध्ये कोणता इमर्जन्सी पेशंट आलं किंवा प्रसूती माता प्रसूतीसाठी दवाखान्यात जात असेल आणि तुमचा गेट बंद असेल, तर त्या गेट बंद असल्यामुळे त्या प्रसूती माता काय करणार? इमर्जन्सी माणसांना काय करावं? ते घुग्गुसवाशाचा कोणता रिश्तेदार असू शकतो, भाऊ असू शकतो, बहीण असू शकतो, बायको असू शकतो, आई असू शकतो, वडील असू शकतो, याच्या जिम्मेदार, याची जबाबदारी, याची हे कोणाची असेल हे एसीसी कंपनीने सांगावं। आणि लवकरात लवकर जर त्या पोलीस स्टेशनच्या जवळील रेल्वे गेट पाशी लवकरात लवकर जर तुम्ही उडान पुलिया बनवल्या नाही तर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी तर्फे आम्ही तीव्र भूमिका घेऊन तुमचं सिमेंट वाहतूक आम्ही घुग्गुस मधून होऊ देणार नाही, हे एसीसी वाल्याने लक्षात ठेवावं। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता प्रभाकर कुंभरी, घुग्गुस। वर्धा जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता तालुका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे आणि सर्व भागात पथक नेमण्यात आले आहे।
अल्लीपूर सर्कलमध्ये येरणगाव, सिरसगाव, कांचनगाव, छोटी आरवी या गावातील परिसरात भरारी पथकाद्वारे फिरून मास्क न बांधणाऱ्या लोकांवर कार्यवाही करण्यात आली. भरारी पथक सर्कलमध्ये सकाळी 11 ते 5 पर्यंत फिरत असून शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी नागरिकास सांगितले जाते. एकूण 50 लोकांना तोंडाला मास्क न बांधणाऱ्या लोकांवर 200 रुपये प्रमाणे फाईन देऊन कार्यवाही ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय दिवटे, ग्रामसचिव महेंद्र ठाकरे, ग्रामसचिव बांबोडे, प्रफुल्ल इखार यांच्याद्वारे करण्यात आली. महाराष्ट्र TV 24 साठी सतीश काळे, वर्धा. आशिया खंडातील सर्वात मोठा बांबू विषयक प्रकल्प असलेल्या चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची इमारतींना लागलेली आग ही अतिशय दुर्दैवी घटना असून या घटनेची चौकशी CIDच्या माध्यमातून करण्याची मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सूचनेनुसार भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री विवेक बोंडे यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत घुग्गुस पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांना निवेदन देऊन केली आहे. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री असताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बांबू धोरणाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सुरू केलेला महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. बांबूवर आधारित उत्पादनासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण व त्या दृष्टीने आवश्यक संशोधन करण्याची प्रक्रिया या केंद्राच्या माध्यमातून दीर्घकाळ राबविण्यात येणार आहे. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा या प्रकल्पाच्या ठिकाणी लागलेली ही आग कृत्रिम आहे का किंवा घातपाताचा प्रकार आहे का हे तपासण्याची नितांत आवश्यकता आहे. या दृष्टीने तातडीने हे प्रकरण CIDकडे सोपवून चौकशी करावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री विवेक बोंडे यांनी केली आहे. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला काल भीषण आग लागली. हे केंद्र हे सुधीर भाऊचं स्वप्न होतं. या केंद्रातून हजारो लोकांना रोजगार मिळणार होता. आशियातील सर्वात मोठं बांबूचं प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र म्हणून हे नावारूपास आलं होतं. पण दुर्दैवाने या ठिकाणी आग लागली. ही आग घातपाताने लावण्यात आली, जाणून बुजून लावण्यात आली, याची चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. आम्ही सर्व घुग्गुसवासियांनी ही मागणी केली आहे की याची CID चौकशी करण्यात आली तर आपल्याला सत्य काय आहे ते माहीत होईल. म्हणून या प्रकरणाची CID चौकशी करण्यात यावी आणि समजा कोणी दोषी आढळला त्याला लवकरात लवकर शिक्षा करण्यात यावी. या मागणीसाठी आज आम्ही माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन आमचे पोलीस स्टेशनचे ठाणेदारांच्या माध्यमातून पाठवलेलं आहे. आमची अपेक्षा आहे की याची लवकरात लवकर CID चौकशी होऊन दोषीवर कारवाई करण्यात येईल. महाराष्ट्र TV 24 करिता प्रभाकर कुंभरी, घुग्गुस. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एकमेव असलेले ग्रामीण रुग्णालय येथे भोंगळ कारभार सुरू असून गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी निवासी वैद्यकारी डॉक्टर नसल्यामुळे गोरगरीब जनतेला अतोनात त्रास होत आहे. अंजनगाव सुर्जी व ग्रामीण खेड्यापाड्यातील एकूण लोकसंख्येचा अंदाज घेता 3 लाखापेक्षा जास्त रुग्ण या तालुक्यांमध्ये येत असल्याने या रुग्णालयात अपुरा कर्मचारी वर्ग व वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत असताना दिसून येत आहे. बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची. आपण बघत रहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार.